ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे महिपतला आपला बदला घ्यायचा असतो. त्यासाठी तो सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला बर्बाद करण्यासाठी त्यासाठी महिपत हा प्रताप आणि कल्पना या दोघांवर वार करण्याचा ठरवतो. आणि जर या दोघांवर वार केला तर सायली आणि अर्जुन चांगले हादरतील. त्यासाठी महिपत हा सचिनचा सपोर्ट घेतो. तो सचिनला सांगतो की तुझ्याकडे काय पाकिट आहेत ती पाकिट आपण म्हणजे तू प्रतापच्या कारखान्यात पोचवायची आणि काय झालं तरी पण आपण या दोघांना अडकवायचं म्हणजे प्रताप आणि कल्पना आणि हे सगळे पॅकेट आपण त्याच्या कारखान्यात ठेवायची. तो सचिन सांगायला लागतो हा मला पण माझ्या बापाचा बदला घ्यायचा आहे. त्यानंतर महिपत नागराजला कॉल करतो आणि तो सांगायला लागतो आम्ही तुझ्याकडे येते आणि त्यासाठी आम्ही एक मीटिंग घेणार आहोत. त्यानंतर इथे राकेश प्रियाला जेलमध्ये भेटायला जातो. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते मला तुझी या जेलमधून सुटण्यासाठी गरज लागणार आहे. तो इथे राकेश सांगायला लागतो आपल्या सगळ्यांना एकत्र यायला लागेल आणि एकत्र येऊन या सगळ्यांना आपण चांगलंच पुरून उरू. त्याने इथे प्रिया बोलायला लागते जी पण माझ्याकडनं गरज असेल लागत असेल ते मी करायला तयार आहे. ते प्रिया बोलायला लागते यासाठी मला तुम्ही जेलमधनं बाहेर काढा. नंतर इथे महिपत राकेश आणि नागराज यांची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये महिपत सांगायला लागतो काय पण होऊन आपल्याला इथे प्रतापच्या कारखान्यामध्ये ही पाकिटं पोचवायची आहेत. त्यासाठी तो प्रताप जेलमध्ये गेला पाहिजे आणि त्याच्यावर त्याची बायको कल्पना पण. आणि जर कल्पना जेलमध्ये गेली तर घराचा स्तंभ हलेल आणि त्यानंतर आपल्याला अश्विनला घोळात घेऊन त्या प्रियाला त्या घरात पाठवायला पाहिजे. आणि प्रियाला जर त्या घरात पाठवलं तर खरा दुर्दान होईल आणि आपला प्लॅन करावं सक्सेस होईल. आणि त्यानंतर आपण साक्षीला इथे आणायचं आणि त्यानंतर आपण पुढचे प्लॅन करायला चालू करायचे. इकडे प्रिया सचिनला सांगत असते की त्या महिपतला आणि नागराजला जे पण करायचं ते करू दे पण माझ्या डोक्यात दुसराच प्लॅन आहे. प्रिया सचिनला सांगायला लागते त्या सायल्याच या घरातून दूर केलं तर एक माणसं फुटायला होत आणि एक माणसं फुटायला लागतील. आणि जर सायली तिकडनं गेली तर मला हातपाय मारायला गावतील आणि मी त्यांची वाट लावू शकते. त्यानंतर इथे नागराज आणि महिपतचा प्लॅन ठरतो आणि तो सांगायला लागतात की या प्रतापला आणि कल्पनाला जेलमध्ये पाठवायचा आणि आपला प्लॅन पुढे यशस्वी करायचा. त्यानंतर इथे सुभेदार कुटुंबात सगळे हसत खेळत असतात पण त्या टायमाला इथे पोलिसांच्या व्हॅनचा आवाज यायला लागतो आणि अर्जुन सांगायला लागतो पोलीस इथे काय करतात आणि ते धावत पळत सायली आणि अर्जुन बाहेर पडतात. ते बाहेर पडल्यानंतर ते पाहतात आणि त्यानंतर पोलीस हे घरात येतात आणि इथे कल्पना आणि प्रतापला पकडतात. ते सगळे सांगायला लागतात काय झालं पोलीस साहेब. ते इथे पोलीस सांगायला लागतात की त्यांच्या कारखान्यामध्ये ड्रग्ज सापडलेत आणि तो कारखाना त्या प्रतिमाच्या नावाने आहे. त्यामुळे आता इथे प्रतिमाला पण अटक केली जाते आणि अर्जुन सायलीला पण चांगला धक्का बसलेला आहे. आता याच्या पुढे आता अर्जुन सायली यांना प्रताप आणि कल्पना यांना सोडवण्याचा आणि प्रताप आणि कल्पना या दोघांना अर्जुन आणि सायली सोडवू शकतात काय येणाऱ्या भागातच कळेल.